ठिकाणी त्यांचं स्वागत करा। संजय राऊत बघा, संजय राऊत या। इंदापूर तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी राऊत यांच्या वतीने देखील हर्षवर्धन पाटील साहेब यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे। सगळ्यांच्या माहितीसाठी हे माळी समाजाचे आहेत। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आपण सर्वांनी। या या कालही गोलपवाडीच्या सभेत होलार समाज संघटनेच्या वतीने देखील आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांना पाठिंबा देण्यात आला। आता प्रहार संघटनेच्या वतीने या ठिकाणी हर्षवर्धन पाटील साहेबांना पाठिंबा देण्यात येतोय। अशोक देवकर शिवसेना इंदापूर शहर। अशोक देवकर जे कौठळीचे बंडलकर आहेत त्यांनी पण यावं पुढे, त्यांचा पण प्रवेश होतोय। अशोक शिंदे बोरी, महेंद्र भोसले पडस्त पटक्या विमुक्ताचे तालुका अध्यक्ष आहेत। या या पुढे या बंडलकर या। बंडलकर तालुक्यामध्ये सगळ्यात फिरायचं। हा ही ओबीसी आहे। चला कोण राहिले पुढे या। महेंद्र भोसले आले का? तर अशा पद्धतीनं हा इंदापूर तालुका पेटलेला आहे आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपण गेलो तर अशा पद्धतीनं साहेबांना या ठिकाणी माणसं पाठिंबा देत आहेत आणि या ठिकाणी जाहीरपणे प्रवेश करतात। आपण सर्वांनी यांचं टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं अशा पद्धतीची या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या नेत्यांचं, मग काँग्रेसचे विजयसिंह चौधरी असतील, आमचे कदम वकील शिवसेनेचे असतील, यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आमचे जे राष्ट्रवादीतले सगळे पदाधिकारी आहेत त्यांची नावं घेत नाहीत, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आमच्या सगळ्या महिला भगिनी ज्या माळी समाजाच्या आहेत आणि दुसऱ्या पण आहेत, या पण पदाधिकारी आहेत, त्यांचं पण या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी काही बूथवर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर हर्षवर्धन पाटील साहेबांना कोणी फोन करू नका, यादव वकिलांना फोन करा। मग रात्री किती बी वाजलेले असू द्या, पांडू शिंदे आणि यादव वकील त्या ठिकाणी हजर राहणार, तरी सुद्धा त्याच्या अगोदर आम्ही पोलिसांना कळवून टाकणार की कुठं काय होणार आहे। एवढंच बोलतो, इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद तात्या। यानंतर मनोगत व्यक्त करण्याची नम्रपूर्वक विनंती सन्माननीय संजय डोनाल्ड शिंदे, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। सन्माननीय संजय डोनाल्ड शिंदे, आपण आपलं या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं ही नम्रपूर्वक विनंती। उपस्थित सर्व मान्यवरांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि समोर जमलेल्या माझ्या निमगावकरांना मी एक आव्हान करू इच्छितो की तात्यांनी विषय मांडला, वकील साहेबांनी विषय मांडला की गेले ते गेली, त्यांचा विचार करू नका। जयंत पाटील साहेब म्हणतात मुलं शाळा सोडून गेली म्हणजे शाळा बंद पडत नसती, जे सोडून गेले त्यांच्यासाठी मुलांनी शाळा सोडली म्हणजे शाळा बंद पडत नसती। नव्याने मुलं घडवण्याचं काम त्या शाळेचा हेडमास्तर करत असतो आणि आपल्या शाळेचा हेडमास्तर लय खामकी आहे। अरे जे विकासावर बोलतात, विकासावर भल्या भल्या गप्पा मारतात, 5,000 कोटीचा निधी आणला, 6,000 कोटीचा निधी आणला, तो निधी गेला कुठं? मी एवढंच निमगावकरांना एक विनंती करील, गेलेल्यांचा विचार कमी करा। उद्याच्या विधानसभेला हर्षवर्धन पाटलांना प्रचंड बहुमताने निवडून द्या। वेळ कमी, अमर कोल्हे साहेब अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या स्टेजवरती येत आहेत। मी फक्त एकच विनंती करेल की मशीनवरती 4 नंबरचं जे बटन आहे
ते 4 नंबरच्या बटनापुढे हर्षवर्धन भाऊंचा फोटो आहे, त्याच्या पुढे तुतारी वाजवणारा माणूस आहे, त्याच्या पुढील बटन दाबून हर्षवर्धन भाऊ पाटलांना प्रचंड बहुमताने विजय करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मनोगत व्यक्त करण्याची विनंती बाबासाहेब भोंग. आपण शिवपुलुषा आंबेडकर यांना प्रथम या ठिकाणी अभिवादन करतो. आज या ठिकाणी उपस्थित सर्व मंचावरील सर्वांना मी या ठिकाणी स्वागत करतो. उपस्थित सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून आज या ठिकाणी भाऊंच्या प्रचारात आपण सर्व जमला त्याबद्दल सर्वांचा आभार. या ठिकाणी परवा इंदापूरमध्ये सभा झाली, निमगावमध्ये सभा झाली. त्या सभेमध्ये आमच्या निमगावचे काही नेते मंडळी असे म्हणाले की मामा 90% लोक तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत. तर मी या ठिकाणी सांगतो त्यांना तुम्ही 10% गेला, 90% या ठिकाणी आहेत. कारण आज तुम्ही बघा सगळा माळी समाज जवळजवळ आम्ही 2,500 लोकांची रॅली काढली आणि आज निमगावमध्ये या मंचावरती जवळजवळ 90% माळी समाज उपस्थित आहे, ओबीसी समाज उपस्थित आहे. या ठिकाणी त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. या ठिकाणी वेळ कमी आहे, खूप बोलणार होतो पण भाऊनी सांगितलं तू थोडक्यात बोला. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, कुणी कुठे गेलेलं नाही, आम्ही सगळे इथं आहोत. निमगावमधून आम्ही या ठिकाणी भाऊंना 1,500 लीड 100% देणार. तुम्ही लिहून घ्या आता स्टॅम्पवरती, 100% आमचं लीड असणार. एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय मुल्लाशी. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर कांतीलाल भोंग. आपण थोडक्यात आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. सन्माननीय कांतीलालजी भोंग. इथं विचार मग तिथं बोला, इथं विचारा होता आम्हाला, इथं विचारा माणसं वेळ कमी आपल्याला. हॅलो. यानंतर मनोगत व्यक्त कर विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपली आज या ठिकाणी जाहीर सभा होते. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं आगमन झालेलं आहे. ते अवघ्या 5 मिनिटाच्या आत ते आपल्या व्यासपीठावरती येणार आहेत आणि म्हणून अनेक वक्त्यांना बोलायचं होतं. मी सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, कारण ते आल्यानंतर ते लगेच भाषण करून त्यांना पुन्हा सासवडला सभेला जायचंय आणि 6 वाजायच्या आत हेलिकॉप्टर परत टेकअप होत नाही. ही अडचण सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी समजून घेतली पाहिजे अशी माझी विनंती आहे. आदरणीय व्यासपीठ आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले सर्व इंदापूर तालुक्यातील सर्व खानदानी तत्वनिष्ठ निष्ठेनं काम करणारी, कुठल्याही मलिदा गँगला बळी न पडणारी आणि कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ न साधण्याच्या भूमिकेमध्ये असलेली या इंदापूर तालुक्यातल्या ह्या परिसरातला स्वाभिमानी मतदार जो माझ्या समोर बसलेला आहे, मी नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. निमगाव गावामध्ये अनेक वेळा सभा झाल्या, पण सभा घ्यायची म्हणलं की आम्हाला 10 वेळा फोन करावा लागायचा नेत्यांना गावातल्या. मग ते म्हणायचे अजून मी अर्ध्या तासाने निमगावमध्ये पोचतोय, कोण म्हणायचं मी बँकेच्या ऑफिसमध्ये बसलोय, कोण म्हणायचं मी पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये बसलोय. आणि मग आम्ही इथं सभेला जरी आलो तर माणसंच नसायची. पण आज मात्र चित्र असं आहे की स्वार्थी माणसं आपल्याला सोडून गेल्यानंतर या भागातला सामान्य माणूस आज ज्या ताकदीने आमच्या मागे उभा राहिलेला आहे, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, 20 तारखेला आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीचं आपल्याला मतदान करायचं आहे. ही निवडणूक ऐतिहासिक आहे.
ही निवडणूक दूरगामी परिणाम करणारी आहे. ही निवडणूक या तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्मांना दिशा देणारी आहे. आणि ही निवडणूक या इंदापूर तालुक्याचा भ्रष्टाचार मुक्त करणारी मित्रांनो ही उद्याची निवडणूक आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा, या राज्यामधली महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार आपल्याला ह्या विधानसभेमध्ये पाठवायचा आहे. आणि त्याची विनंती करण्याकरता आज डॉक्टर खासदार अमोल कोल्हे साहेब वेळ नसताना सुद्धा आज तुमच्या समोर तुम्हाला मत मागण्यासाठी आज या ठिकाणी येत आहेत. मागच्या 8-10 दिवसामध्ये काही ठराविक लोकांना मी माझ्या राजकीय जीवनामध्ये पद दिली, अधिकार दिला, मान सन्मान दिला. समाजामध्ये आम्ही त्यांना मोठेपणा दिला. 2+2 4 करण्याची बेरीज सुद्धा ज्यांना येत नव्हती त्यांना 500 कोटीच्या बँकेचं चेअरमन केलं. जिल्हा परिषदचं तिकीट दिल्यानंतर सही कुठे करायची फॉर्मवर ही सुद्धा आम्हाला शिकवावं लागली. आणि आज ही माणसं मला सोडून गेली, आपल्या पक्षाला सोडून गेली. सांगा बरं काय माझा दोष आहे? मी काय चुकीचं वागलो? या इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या भाऊंच्या काळापासून इतिहास जर आपण काढला तर मोठ्या भाऊंनी आणि माझ्याही कारकिर्दीमध्ये आज आमच्या सहकारी माळी समाजाच्या अनेक सहकाऱ्यांना, नेत्यांना जेवढी पद आणि मान सन्मान जेवढा आम्ही दोघांनी दिला नाही किंवा आम्ही दोघांनी दिला तेवढा कोणी दिला हा खरा सवाल मला त्यांना या ठिकाणी विचारायचा आहे. खरेदी विक्री संघाचं चेअरमन पद, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद, मी सहकार मंत्री असताना कर्मयोगी साखर कारखान्याचं 10 वर्ष व्हाईस चेअरमन पद, सगळे अधिकार. नीरा भीमा सहकारी साखर कारखाना 10 वर्ष व्हाईस चेअरमनचं पद. याच निमगाव मध्ये 4 वेळा सभापती पद. महिला आरक्षण झालं तरी जिल्हा परिषदचं पद आपल्याला, पंचायत समितीची पद आपल्याला, सभापतीची पद आपल्याला. मग आता हर्षवर्धन पाटलांनी मोठ्या भाऊने आता करायचं काय ठेवलंय? होतं तेवढं मित्रांनो सगळं दिलं. आता काय राहिलंय माझ्याकडं? मी परवा माझ्या पत्नीला म्हणलं आता द्यायचं काय? आता राहतं घर तेवढं देऊ म्हणलं. ती म्हणली तुमच्या नावावर नाही, ती माझ्या नावावर आहे म्हणली. मग द्यायचं राहिलं काय? आणि एवढं सगळं देऊन सुद्धा काय आमच्या कुटुंबातल्याही माणसांना आम्ही काय द्यायचं ते दिलं. काही लोक आम्हाला सोडून गेली. आणि आज इंदापूर तालुक्यामध्ये मित्रांनो हर्षवर्धन पाटलाला एकटं पाडण्याचा प्रयत्न या सगळ्या स्वार्थी आणि लबाड लोकांच्या माध्यमातून झालेलं आहे. आता तुम्ही ठरवा की हर्षवर्धन पाटलाच्या मागे कोण आहे. आज तुम्ही जरी बाकीची मला सोडून गेला असला तर आज हर्षवर्धन पाटलाच्या पुढे समोर बसलेली स्वाभिमानी जनता आहे. ही माझं राजकारणामधलं, समाजकारणामधलं भांडवल. बरं का हो तुम्ही मला या ठिकाणी त्रास दिला सांगा मला. तुम्ही इथं परवा प्रवेशाचा कार्यक्रम झाला आणि काय भाषण केलं? नेते आले, आपल्या बारामतीचे नेते आले, अजितदादा पवार, नाव घ्यायला काय हरकत आहे? काय गुलाबी का जुलाबी काय? अरे मग मी जॅकेट घालायचो त्यावेळी तुम्ही माझ्या जॅकेटवर टीका करायचा. मग आता तुम्ही कसं काय जॅकेट घालायला लागलो? आणि काय म्हणले माहितीये का इथल्या सभेमध्ये?
ते म्हणले आता हर्षवर्धन पाटलाकडे काय राहिले, फक्त चौघच राहिलेत म्हणले हर्षवर्धन पाटील. ते म्हणले हर्षवर्धन पाटील, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा झालं म्हणले आता. पण अजितदादांना मला या ठिकाणी सांगायचंय, 23 तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस सारा इंदापूर तालुका आमच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. वारे पट्ट्या. आज माझ्या विरोधामध्ये जे 2 उमेदवार आहेत तेही माझ्यावर टीका करतायत. आता तर नवीनच फॅड काढले, व्हिडिओ दाखवतात. व्हिडिओ लाव रे, ते व्हिडिओ लाव का? व्हिडिओ थांब जरा, थांब. कोल्हे साहेब आले लावतो. थांब. ज्या पवार साहेबांना ह्या 2 उमेदवारांना काय द्यायचं राहिलं एवढं सांगा मला तुम्ही. पवार साहेबांनी आपल्या तालुक्याचे 10 वर्ष जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना काय काय दिलं? छत्रपती कारखाना दिला, जिल्हा बँक दिली, जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं, राज्यमंत्रीचा दर्जा दिला, 2 वेळा आमदारकी दिली, राज्यमंत्रीपद दिलं, राज्याची 6 महत्वाची खाती दिली, कमी पडलं म्हणून सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं आणि पालकमंत्रीपद सोलापूर जिल्ह्याला मिळालं. इंदापूर तालुक्याची होती नव्हती सगळी तेवढी बदनामी झाली. सांगतो मी, बोलत नाही. सभा संपली की सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावात फोन करा आणि विचारा तुमच्या जिल्ह्यातला जो अमुक अमुक पालकमंत्री होता तो कसा होता, एवढा प्रश्न विचारा. सांगतो तुम्हाला. आता इथं आमचे कोल्हापूरचे सुरेश पाटील आले, तिथं टेक्सटाईल पार्कचे चेअरमन आहेत इचलकरंजीचे. आताच मला भेटून गेले. त्या कोल्हापूरचा मी 10 वर्ष पालकमंत्री होतो आणि कोल्हापूरच्या माणसाला कुठल्याही 1230 गावातल्या एखाद्या सरपंचाला फोन करा की तुमचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील होते ते कसे होते. सांगतो तुम्हाला. अरे तुम्ही तालुक्याचं नाव घालवलं, तुम्ही तालुक्याची बदनामी केली. जो इंदापूर तालुका तळहाताच्या फोडासारखा आम्ही आयुष्यभर जपला, त्या तालुक्याचं वजवाटोळ केलं तुम्ही. आज तुमच्या गावाचा शनिवारचा आठवडा बाजार आहे, बरोबर आहे, निमगावचा. दर सोमवारी पुण्याला एक आठवडा बाजार भरतो, माहिती आहे कोणाचा? मलिदा गँगचा. खरंय. 2 वाजेपर्यंत जिल्हा परिषद मध्ये आठवडा बाजार चालतो आणि 4 वाजल्यापासून पीडीसीसी बँकेच्या गेस्ट हाऊस मध्ये सारे ठेकेदार त्या ठिकाणी जमलेले असतात आणि रात्री 10 वाजेपर्यंत हिशोब चाललेला असतो. मी नाही, त्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं. सांगतो ही तालुक्याची संस्कृती आहे. माणूस भेटायला गेला तुम्ही त्याला शिव्या देता, एखाद्याने विरोधात काम केलं तर तुम्ही त्याला नाही तसलं बोलता, एखादा काम घेऊन गेला तर ह्यातलं मला कळत नाही म्हणून सांगता, एखाद्या अधिकाऱ्याला फोन करा म्हणला तर त्या अधिकारी माझं ऐकत नाही म्हणून सांगता. मग ही खुर्ची घेतली कशाला तुम्ही? ही खुर्ची कुणा करताय? ही खुर्ची इंदापूर तालुक्यातल्या सामान्य जनतेचा मित्रांनो अधिकार आहे आणि अशा प्रकारची प्रवृत्ती आता ह्या तालुक्यामध्ये आपल्याला चालवून द्यायची नाही. ज्यांनी पवार साहेबाची गद्दारी केलेली आहे, ज्यांनी पवार साहेबाला सोडून दिलेला आहे, ज्यांनी पवार साहेबाचा विचार हा स्वीकारला नाही, अशा माणसाला जागा दाखवण्याची वेळ मित्रांनो उद्याच्या 20 तारखेला या ठिकाणी आलेली आहे. आज आपण सर्वजण जमलेला आहात. या भागामध्ये 22 गावांचा शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. कोणी सांगावीत आज या सभेमध्ये? तुम्हाला एक चिठ्ठी आली, शेंडे मळ्याचा रस्ता मागितला. त्यावेळेस ते काय म्हणाले? अरे जा, कसला रस्ता मागताय, मला तुझ्या मताची गरजच नाही. सांगतो तुम्हाला. अशी उदाहरणं लिहित माझ्याकडे. सांगतो तुम्हाला. सांगा 2014 पर्यंत मी आमदार होतो, मंत्री होता, तुम्ही मला आमदार केलं होतं. 2014 पर्यंत 22 गावाला पाणी कमी पडत होतं का? खरं सांगा.
उन्हाळ्यामध्ये सुद्धा बेडकं पडत होती का नाही? एकेकाचा 2-2 हजार टन ऊस जात होता. पण आज मात्र तुळशीबाचीच्या लग्नाला सुद्धा जर पूजा करायची म्हटलं तर आम्हाला बाहेरनं कोणाचं पाहुण्याचा ऊस आणावा लागतो. ही अवस्था कोणी केली? 6,500 एकराला नमुना नंबर 7 वर याच 22 गावामध्ये मित्रांनो आपण शेतीला पाणी दिलं. मग पाणी तेच आहे, शेतकरी तेच आहे, क्षेत्र पण तेच आहे. मग तुमचं पाणी गेलं कुठं? दारोळ्या वरचा चांगला का खालचा चांगला ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल. आता सांगतो लग्नाच्या मंडपात जर आपण जेवायला बसलो आणि वाढप्या जर आपल्या विचाराचा ओळखीचा असला तर काय करतो माहिती ना? मुठभर कळी जादाच वाढतो का नाही? 10 वर्ष दारोळ्या चुकला आपला, तुम्हाला सांगतो. वाढप्या चुकला आपला. खालचा वाढपी निवडा. तुमच्या शेतीचं भलं करण्याची जबाबदारी हर्षवर्धन पाटलांनी या ठिकाणी स्वीकारलेली. आता एक नवीन फॅन्डा काढलाय, म्हणजे 5 TMC पाणी. इथं बोललं पाहिजे त्या 5 TMC पाण्याच्या बाबतीमध्ये. माझं ह्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना आव्हान आहे, चला उद्या परवापर्यंत प्रचार आहे. तुमची आहे का उद्या सकाळी तयारी? 11 वाजता सगळे पत्रकार या. हाय तेवढे सगळे पत्रकार उद्या तालुक्यातले, तुम्ही त्यांनाही बोलवा, मी पण येतो. सांगतो तुम्हाला, खुलं आव्हान आहे माझं. आणि मला दाखवा 5 TMCच्या मंजुरीचं पत्र. सांगतो तुम्हाला, 5 TMC पाणी म्हणजे 1 TMC म्हणजे किती एकराचं पाणी माहितीये? 1 TMC म्हणजे 15,000 एकराचं पाणी आहे. 5 TMC म्हणजे 75,000 एकराचं पाणी आहे. आणि हे काय कागद दाखवतात? अशी कागद दाखवतात. सांगतो तुम्हाला, दाखवलं कुठतरी. सांगतो हा आता हात वर जातो खाली जातो मला माहित नाही, पण असं करतात. सांगतो तुम्हाला, दाखवलं पाहिजे तुम्ही आम्हाला की हे 5 TMC पाण्याचा GR आहे. उद्या जयंत पाटील साहेब येणार आहेत, तेच पाटबंधारे मंत्री होते. आणि मी त्यांना उद्या सांगणार आहे, तुम्ही या 5 TMC पाण्याचा तुम्ही खुलासा करा, कारण तुमच्याकडे ते खातं होतं. मित्रांनो, 5 TMC पाण्याचं मंजुरीचं पत्र नाहीये. सर्वे करण्याकरता म्हणून जलसंपदा खात्यानं काढलेलं एक पत्र आहे. सर्वे करायला, सर्वे. आता एखाद्या नेत्याला जर सर्वे आणि मंजुरी याच्यातला फरक जर कळत नसेल तर उद्याच्या 20 तारखेला त्यांना नामंजूर करा. आणि 5 TMC पाण्याच्या बाबतीमधली दिशाभूल. आणि ते म्हणतात हर्षवर्धन पाटलांनी विरोध केला म्हणून आपलं 5 TMC पाणी गेलं. माझा विरोध करायचा काय संबंध आहे? 10 वर्ष बर मी विरोध केला ना, मग माझं पत्र दाखवा की. बर मी कुठल्या सभागृहाचा आमदार आहे का? मी राज्यसभेचा खासदार आहे का? मी लोकसभेचा खासदार आहे का? मी विधान परिषदेचा आमदार आहे का? सरकार तुमचं, आमदार तुम्ही, मंत्री तुम्ही, सरकार तुमचं. माझा संबंध आला कुठं? दिशाभूल करायचं बंद करा. आता त्या उजनीचा एक पुलाचा व्हिडिओ दाखवतात, पुलाचा. चांगली गोष्ट आहे, अजून 10 पूल करा, आमचं कुठं काय म्हणणं आहे. पण मला हर्षवर्धन पाटलांनी म्हणले पुलाला विरोध केला. हा अरे तुम्ही आता सत्तेमध्ये आहात, आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे तुम्ही काय केलं हे लोकांना तुम्हाला सांगावं लागणार आहे. पण दुर्दैवानं सांगण्यासारखं काय नाही. काय सांगायला गेले तर व्हिडिओ बाहेर येतील, व्हिडिओ बाहेर आले तर ह्यांना तोंड लपून जावं लागेल. आज अशी परिस्थिती इंदापूर तालुक्यात निर्माण झालेली आहे. सांगतो आता कालपासून कानावर येतंय, आम्ही एवढं करणार, आम्ही तेवढं करणार, आम्ही हायगे करणार नाही, आम्ही हे करू, आम्ही ते करू. तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं ते. सांगतो कानावर येतंय का ना आपल्या? मग मला सांगा, जर तुम्ही 6,000 कोटीची कामं केली असतील तर मग तुम्हाला साड्या वाटपाची वेळ का आली? व सांगा मग. अरे तुम्हाला सगळंच माहिती माझ्यापेक्षा, बरं का. मग कशाला माझा कसा कोरडा करू मग मी? सांग.
हे 5 कोटी रुपयाच्या साड्या दिल्या कोणी विचारायला नको आपल्याला? 5 कोटी रुपयाच्या साड्या देणारा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कोण आहे साखरेचा व्यापारी? आम्हाला नावं माहिती आहेत, आम्ही सांगू योग्य वेळी. पण तुमचे नेते अजितदादा पवार आहेत ना, त्यांनी तर बारामतीत साड्या वाटल्या गो. मग तुम्हाला एखाद्या ठेकेदारांनी 5 कोटीच्या साड्या का दिल्या? तुमचं गेटमेट काय ती तरी कळू द्या आम्हाला. आणि म्हणून हे सगळं मी आपल्याला का समजावून सांगतोय? आता आपल्याला हा बदल करावा लागेल, सांगतो तुम्हाला. अहो मला तर एवढं टार्गेट केलंय, काय सांगायचं तुम्हाला आता सांगतो. मल्ले हर्षवर्धन पाटलांनी बरेच पक्ष बदलले, सांगतो. हा, मी पक्ष बदलले, जनतेच्या आग्रह खातीर बदलले. मी राजकीय निर्णय घेतले, ते लोकांच्या हिताचे निर्णय घेतले. तुम्ही रात्रीत शरद पवार साहेबाला सोडून अजित पवारकडे जाताना तुम्ही कुणाला विचारलं? त्याचं फक्त मला नाव सांगा. किंवा तुमच्या भावाला तर तुम्ही विचारलं का? पण एका रात्रीत तुम्ही गायब झाला. मग जी माणसं एका रात्रीत पवार साहेबाला सोडू शकतात, ती माणसं निमगावकरांना इंदापूर तालुक्याला कधी सोडतील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. हा विचार आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे मित्रांनो. महाविकास आघाडीचा आम्ही एक घोषवारा जाहीर केलेला आहे. उद्या आपलं सरकार आलं आणि येणारच आहे. कालचे सर्वे बघा, महाविकास आघाडीचं सरकार येणाऱ्या मित्रांनो, काय काळजी करू नका. लोकांना राज्यामध्ये बदल हवाय. पवार साहेबांच्या 72 सभा झाल्यात. प्रचंड गर्दी जमते पवार साहेबांच्या सभेला, राहुल गांधीच्या सभेला गर्दी जमते, उद्धव ठाकरे साहेबांच्या सभेला गर्दी जमते. आज सुद्धा इथं कोण पुढारी आहे का? इथं बघा, सामान्य माणसं सगळी. कोण आहे इथं? मला 30 वर्षांनी आज निमगाव कळलं, सांगतो तो. आणि म्हणून एवढा जनसमुदाय का जमलेला आहे सांगा बरं? इथं भाड्याने कुणी आणलंय का? बरोबर आहे. राहिली ती सगळी ओरिजिनल, गेलेली सगळी डुप्लिकेट. आता इटलीन फोटो काढला की लगेच फोन येतो, काय बघू काय तुझ्याकडं, बघतोस तुझ्याकडं, दाखवतोस तुला. अशा प्रकारचं धमकी देण्याचं मित्रांनो काम चालेल. पैसे दिले, आता ती योजना निवडणूक आयोगानं स्थगित केली. आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये महालक्ष्मी नावाची योजना आपण आणणार आहे आणि 3000 रुपये महिलेला दरमहा देण्याचा निर्णय आपण घेतलाय. पुरुषांनी टाळ्या वाजवल्या, पण काळजी करू नका, पैसे तुम्हाला नाही मिळणार, आमच्या भगिनीला मिळणार आहे. दुसरा निर्णय आम्ही केला, मुलींना आणि महिलांना एसटी महामंडळाच्या बसमधनं मोफत प्रवास. कुठेही जावा महिलांनी आता एसटी महामंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास द्यायचा निर्णय झाला. पण त्यात मला थोडी एक काळजी वाटते, सगळ्याच महिला रोज फिरायला लागल्या तर आपल्याला एका वेळचं तर जेवण करावं लागेल घरी सोबत. पण काय हरकत नाही, फिरू द्या आमच्या महिला भगिनींना. त्यांनी तरी कधी महाराष्ट्र बघायचा, त्यांनी तरी कधी इतर गावांना जाऊन भेटी द्यायच्या. हा निर्णय सुद्धा मित्रांनो आपण करतोय. 18 वर्षाची मुलगी झाली तिच्या नावावर 1 लाख रुपयाचं फिक्स डिपॉझिट, ही आमच्या सरकारची योजना असणार आहे. जो शेतकरी दुष्काळामुळं, बाजार नसल्यामुळं, हमी भाव नसल्यामुळं जो शेतकरी अडचणीत आलेला आहे, तर त्याचं 3 लाख रुपयाचं थकलेलं कर्ज सरकार आपलं आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये ते कर्जमाफीचा निर्णय मित्रांनो आपण करणार आहे. आणि कदाचित हा निर्णय करण्याचा योग मला यावा अशी मी परमेश्वरालाही प्रार्थना करतो. कारण आपली नाळ शेतकऱ्याची जोडल्या गेलेली आहे, आपला संबंध ग्रामीण भागाशी आहे.
आणि सातत्यानं आपण लोकांच्या सेवेकरता आपण या ठिकाणी काम करतोय. युवकांच्या बेरोजगारी करता 4,000 रुपयाचं स्टायपंड सुद्धा आपण या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. त्याचबरोबर जात आणि आहे जनगणना हाही विषय आपण सर्वांनी यामध्ये स्वीकारलेला आहे. कोल्हे साहेब आले जरा खाली बसून घ्या, उठू नका कोणी. आणि म्हणून हे सगळे निर्णय करायचे असतील आपल्याला तर आपल्याला आपलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणावं लागणार आहे. आणि ते सरकार आणण्यासारखीची परिस्थिती आज आपल्या राज्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी तयार झालेली आहे. हे आपल्याला आता विसरून या ठिकाणी चालणार नाही. आणि म्हणून उद्या सकाळी 10 वाजता जरा लक्ष द्या माझ्याकडे. कोल्हे साहेब स्टेजवरच येणार आहेत. माझ्याकडे बघा, मग ते तुमच्याकडे बघतील. इकडं बघा. तो उद्या 10 वाजता काठीला विलास बापू आहे तिथं काठीला सभा आपल्या प्रदेशाध्यक्षांची घेतली. त्या सभेला आपण यावं. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता पवार साहेबांची सभा ही संसरला होणार आहे. आज संध्याकाळी 8 वाजता सभा ही सुप्रियाताईंची बावड्याला होणार आहे. आणि परवा दिवशी दुपारी 1 वाजता पवार साहेबांची सभा इंदापूरला होणार आहे. यासाठी आपण सर्वांनी ताकदीने यावं अशा प्रकारची विनंती आज या निमित्ताने मी आपणा सर्वांना करतो. आणि खासदार कोल्हे साहेब आलेले आहेत. आपण सर्वांनी उठून उभा राहून त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये आज या ठिकाणी हॅलो. बारामती लोकसभा मतदारसंघाचे कार्यक्षम खासदार आज सन्माननीय बसून घ्या खाली. जरा 2 मिनिटं बसून घ्या खाली. आपल्या सगळ्यांच्या वतीनं सन्मान 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 मी खासदार कोल्हे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे कार्यक्षम खासदार सन्माननीय डॉक्टर. आणि म्हणून खाली बसून घ्या जरा. कोल्हे साहेब इथं जमलेले सगळे लोक हे सगळं तुमचं भाषण ऐकण्यासाठी आलेले आहेत. कारण ज्या डॉक्टर कोल्हे साहेबांना ज्या आपल्या विरोधामधला जो उमेदवार आहे त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस शिरूरला जाऊन आव्हान दिलं. आणि काय आव्हान दिलं? हा अमोल कोल्हे कसा निवडून येतो ते बघतो. मला अजित पवार म्हणतात ह्याला पाडल्याशिवाय राहणार नाही. हे आव्हान कोणी दिलं? अजित पवारांनी दिलं. मला अजित दादाला या ठिकाणी सांगायचंय, तुम्ही शिरूर मध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही आव्हान दिलं. पण कोल्हे साहेब एकदा नाही तो कोल्हे साहेब 2 वेळा विक्रमी मतानं शिरूर मधनं खासदार निवडून आले. आणि म्हणून कोल्हे साहेब इथं जातीपातीच्या राजकारणावर फार बोललं जातं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला टार्गेट केलं जातं. माझी विनंती आपल्याला, मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आज आपण इतका दौरा करत करत आज आपण आमच्या मतदारसंघामध्ये आलात. पुन्हा एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं डॉक्टर कोल्हे साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण. आदिशक्ती तुळजाभवानी. इंदापुरात तुतारी वाजणार कन्फर्म आहे. म्हणजे 23 तारखेला गुलाल तुतारीचा आहे, गुलाल हर्षवर्धन भाऊंचा आहे. हे ठामपणे सांगणाऱ्या सभेसाठी उपस्थित असणारे सगळे मान्यवर, अजून 3 सभा करायच्यात.
त्यामुळे हेलिकॉप्टरनी वेळ टेक ऑफ करून अजून 3 सभा करायच्या जाऊन, त्यामुळे फार जास्त वेळ बोलणार नाही. पण मगाशी हर्षवर्धन भाऊ जे म्हणाले त्या पद्धतीनं लोकसभेला गुलाबी जॅकेटवाले लोक विचारत होते की दीवारचा जो सिनेमाचा डायलॉग जसा होता, मेरे पास गाडी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है, हाय, तसं विचारलं जात होतं. आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे, आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे मंत्रिपद आहे, तुम्हारे पास क्या है. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं उत्तर होतं, आमच्याकडे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आज सकाळी खरं तर आलोय ते चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून आलोय आणि चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून आल्यानंतर ते येत असताना महाराष्ट्राच्या काळजावरची एक जखम पाहून आलोय भावांनो. त्या संगमेश्वराच्या कसब्यातल्या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. छत्रपती संभाजी महाराजांनी शमशेर उचलली, तलवार उचलली, तर लखलखती पृथ्वी निर्माण करणारा हा योद्धा पकडला कशामुळे गेला, तर स्वार्थासाठी केलेल्या गद्दारी पायी पकडला गेला. गेली 14-15 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका सातत्याने करत असताना ही जखम कायम काळजात भळभळती. आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आलो आणि महाराष्ट्रात आज पुन्हा तेच फितुरीचं पीक येत असताना आपल्याला ठणकावून सांगावं लागल, किती बी गुलाबी रंग घेतला तरी गद्दारीचा कलंक लपणार नाही. गेल्या 2-3 दिवसात काही जणांनी भूमिका घेतली असेल. आमच्यातलेच काही जण मलिदा गँगच्या नादी लागल्याचं कानावर आलं माझ्या, पण त्याची काळजी करू नका. महाराष्ट्रात लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी जो काही निकाल दिला, म्हणजे या लोकसभा मतदारसंघासाठी अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. प्रत्येक जण विचारायचा, बारामतीमध्ये काय होणार, बारामतीमध्ये काय होणार, बारामतीमध्ये काय होणार, हे प्रत्येक जण विचारत असताना तुम्हा सगळ्या बहादरांचं कौतुक केलं पाहिजे का तुम्ही तुतारी अशी वाजवली का अख्ख्या देशात संदेश गेला की महाराष्ट्र हा 50 खोक्यात विकला जात नाही. महाराष्ट्र ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या समोर झुकत नाही. स्वाभिमानी मराठी माणूस उगाच पेटत नाही, पण एकदा का तो स्वाभिमानाने पेटला तर कुणाच्या बापाच्याने तो आवरत नाही, हे तुम्ही दाखवून दिलं. आणि म्हणूनच 2 जुलै 2023ला जेव्हा पक्ष फुटला, हा पक्ष फुटल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. पण आता गुलाबी जॅकेटवाल्यांना, त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना, भारतीय जनता पक्षाला सांगावं लागतंय, गंमत बघा, काय वाट लागायली, गंमत बघा. जे विकासासाठी गेले होते, मांडीला मांडी लावून महायुतीचं सरकार स्थापन केलं होतं आणि जे येऊन विकासावर गप्पा हाणत होते, भारतीय जनता पक्षवाले येतात आणि सांगतात बटेंगे तो कटेंगे. आणि गुलाबी जॅकेटवाल्यांना सांगावं लागतं हे आम्हाला मंजूर नाही. आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस टीव्हीवरच्या मुलाखतीत सांगतात, नया है वह. अरे 35 वर्ष समाजकारणात राजकारणात काढलेल्या माणसाला देवेंद्रजींनी काल मीडिया समोर तुमच्या समोर सांगितलं ते नवीन आहेत. पण जे कोणी बटेंगे ते कटेंगे सांगतायत त्यांना मला आवर्जून सांगायचंय की अरे तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतो आणि तुम्ही आम्हाला शिकवायला चालले होय बटेंगे तो कटेंगे. पण त्यांना आपल्याला हे निक्षून सांगावं लागेल, हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालतो. हा महाराष्ट्र सर्व धर्म समभावाच्या विचारानं चालतो. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे सारखी विषारी बीज तिकडे गंगा यमुने काठच्या भुसभुशीत मातीत उगवत असतील
हा काळ्या पाषाणाच्या सह्याद्रीचा महाराष्ट्र आहे, जिथं 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार 16 अलुतेदारांना घेऊन स्वराज्याचं स्वप्न रचलं. आणि म्हणून सांगतो भावांनो, ही निवडणूक आपल्या अस्मितेची आहे, ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची आहे. कारण हे जेव्हा सांगतात, येऊन वेगवेगळे प्रचार केले जातात, जातीवर प्रचार केला जातो, धर्मावर प्रचार केला जातो, पण कोणी जाती धर्मावर जेव्हा प्रचार करायला येतील तेव्हा त्यांना आवर्जून सांगा, जर विकासासाठी तुम्ही गेल्या वेळी गद्दारी केली होती, विकास म्हणजे फक्त इमारती बांधणं, रस्ते तयार करणं होत नाही. विकासामध्ये माणसं उभी राहावी लागतात. आणि जर महाराष्ट्रामध्ये दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करत असतील, दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत, महिन्याला 200 शेतकऱ्यांच्या दारात तिरडी ठेवली जाते, 200 शेतकऱ्यांचं सरण रचलं जातं आणि 200 शेतकऱ्यांची लेकरं अनाथ होतात. कुठल्या विकासासाठी गुलाबी जाकीट घालता तुम्ही? प्रश्न विचारावा लागेल. म्हणजे 2014ला सोयाबीनचा भाव होता 5,800 रुपये. 14 पासून पेट्रोल झालं दुप्पट, डिझेल झालं दुप्पट, डीएपीची बॅग झाली तिप्पट. सोयाबीन गेलं 5,800 वरून आता किती? 3,500 4,000 वर सोयाबीन आलं. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आमच्या कांद्याला जेव्हा भाव मिळतो तेव्हा कांद्याची निर्यात बंदी केली. पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं केलं. आणि जे विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या मांडी लावून बसले होते, यातल्या एकाही नेत्यांनी आपल्या कांद्यासाठी आवाज उचलला नाही. जेव्हा कापसाला भाव मिळत होता तेव्हा ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला. सोयाबीनला भाव मिळायला लागला की सोयाबीन आयात करणार, टमाट्याला भाव मिळायला लागला की नेपाळहून टोमॅटो आयात करणार. आणि त्यामुळं जे भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून शेतकऱ्याच्या ताटात माती कालवतील, ते गुलाबी असू नाही तर जांभळे, त्यांच्या राजकीय स्वप्नांना मूठ माती दिल्याशिवाय आता गप्प बसायचं नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय, महाराष्ट्रातलं वातावरण तुम्हाला कळलं असेल. लोकसभेला तुम्ही जो निकाल दिला तेव्हा मीडियातले आमचे सगळे बांधव म्हणाले की नाही नाही, लोकसभेला माननीय पवार साहेबांची लाट होती. जर लोकसभेला आदरणीय पवार साहेबांची लाट होती तर आज महाराष्ट्रात जवळपास 125 पेक्षा जास्त मतदारसंघातून जाऊन आलोय. खात्रीने सांगतो, लोकसभेला जर लाट होती तर आता सुनामी आली, सुनामी. त्यामुळे लक्षात ठेवा, घड्याळ जरी चोरलेलं असलं, आता तुम्ही सांगता ना राव, आपली आई आजी मावशी काय सांगती? बाळा चोरी करू नको. चोरलेली गोष्ट अभिमानाने मिरवता येत. जगाच्या पाठीवर एकमेव पक्ष आहे, ते चिन्हावर मत मागतात पण त्याच्या खाली लिहावं लागतं चिन्ह न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे आपली आई आजी मावशी काय सांगती? चोरलेली गोष्ट. आता मी म्हणलं घड्याळ बघा किती भारी आहे, चोरीच आहे बरं का, सांगता येते. मग जी गोष्ट चोरीची असते ती अभिमानाने मिरवता येत नाही, आणि जी गोष्ट अभिमानाने मिरवता येत नाही त्याच्यावर जनता कधी विश्वास ठेवत नाही. त्यामुळे अभिमानाने मिरवायची तुतारी ही स्वाभिमानाची तुतारी आहे, ही महाराष्ट्र धर्माची तुतारी आहे, ही निष्ठेची तुतारी आहे. आणि म्हणून सांगतो, परवा देवेंद्रजी फडणवीस यांनी विधान केलंय, तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी. लय हुशार माणूस, चांगलं बोलतोय, म्हणजे कसं करेक्ट कळतं बघा. त्यांनी परवा काय सांगितलं? मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही. हे कोण बोललं? आपण बोललो का? कोण बोललं? देवेंद्रजी बोलले. देवेंद्र फडणवीस असं का बोलले तुम्हाला कळलं का? कळतंय का? सरकारच येणार नाही तर मुख्यमंत्री कुठला? आणि ही त्यांनी कबुली दिलेली आहे. 2 फूल 1 हाफ मधल्या हाफ मुख्यमंत्र्यांनी कबुली देऊन टाकलेली आहे. महायुतीचं सरकार काय येत नाही, त्यामुळे त्यांनी आधीच सांगितलं आपण काय मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये. आणि म्हणून सांगतो भावांनो, कोणत्याही इतर प्रचाराला बळी पडू नका. ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची आहे.
जेव्हा 20 तारखेला बाहेर पडाल ना तेव्हा बाप आठवा. तो बाप ज्यांनी सावलीसाठी डोक्यावर छप्पर तयार केलेलं असतं, आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात, हाडाची काळं केलेले असतात, रक्ताचं पाणी केलेलं असतं, पण पोरांचं सुख पाहिलेलं असतं. विचार करा, असा बाप आयुष्याच्या संध्याकाळी जर घराच्या अंगणात बसला आणि मागून कुणी अख्खं घर घेऊन गेलं तर त्या बापाला काय वाटेल? मागून अख्खच्या अख्खं घर कोणी नेलं तर बापाला काय वाटेल? अशीच परिस्थिती 2 जुलैला झाली होती. ज्या आदरणीय पवार साहेबांनी 55-60 वर्ष तुमच्या हितासाठी, तुमच्या पीक पाण्यासाठी, तुमच्या सुखासाठी, तुमच्या भविष्यासाठी दिली होती, त्या पवार साहेबांकडून पक्ष, चिन्ह, नेते सगळं एका क्षणात असं हिरावून नेलं. तुमच्या माझ्या बाबतीत असं झालं तर एखादा माणूस कोलमडून पडल. आणि दिल्लीतले नेते गिधाडासारखे बसले होते टक लावून की आता महाराष्ट्र शरण जाईल, आता महाराष्ट्र गुडघ्यावर येईल. पण तो 84 वर्षाचा योद्धा उठला आणि तो म्हटला, मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार, मी लढणार आणि लढून जिंकून दाखवणार. एवढंच सांगतो भावांनो. उतार वयातल्या बापाला हरू द्यायचं नसतं. उतार वयातल्या बापाला हरू द्यायचं नसतं. काही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं. त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यात सुख होऊन व्हायचं असतं. आणि ही निवडणूक त्या बापासाठी लढायची. ज्यांनी कुणी पाठीत खंजीर खुपसला, वार काळजावर झालाय, पाठीत खंजीर खुपसलाय, जखम काळजावर झालीये, उत्तर द्यायचंय 20 तारखेला त्या बापाला आठवून बाहेर पडा. आणि तुतारी वाजवल्याशिवाय तुतारी अशी वाजवा, तुतारी अशी वाजवा का घड्याळाची टिकटिक थांबली पाहिजे. आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आज जागला पाहिजे. महाराष्ट्र धर्म जागला पाहिजे. महाराष्ट्राची भाकरी खाऊन जर कोण गुजरातची चाकरी करत असेल तर दाखवून द्यायची वेळ आलीये महाराष्ट्राचं पाणी काय असतं, त्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय असतो. आणि जेव्हा विजय होतो तेव्हा तुम्हाला एवढंच सांगायचं, भाऊंविषयी वेगळं काही सांगायची गरज नाही. म्हणजे भाऊ निवडून आले म्हणजे पुढं काय हे तुम्हाला सांगायची आवश्यकता. माणसं काय काय लय नशिबान असतात. म्हणजे भाऊंच्या डोक्यावर, इंदापूरच्या डोक्यावरचा लाल दिवा तसाच राहील याची तुम्हाला सगळ्यांना मनोमन खात्री असेल. आपण जबाबदारी तेवढी आहे. त्याच्याबरोबर दणका तेवढा द्यायचा, लीड तेवढं आणायचं आणि प्रचंड मताधिक्यानं हर्षवर्धन भाऊंना पुन्हा महाराष्ट्राच्या प्रमुख नेतृत्वापैकी एक चेहरा म्हणून, राजहंस तुमच्याकडे राजकारणातला. म्हणजे आमच्यासारखी माणसं लहानपणी, मी सांगितलं त्या दिवशी इंदापूरच्या सभेत सुद्धा, कलाकार होतो, शिवनेर भूषण पुरस्कार द्यायला भाऊ मंत्री होते, मंत्री आले होते. आणि हर्षवर्धन भाऊनी स्वतःच्या हाताने जेव्हा डोक्यावर फेटा बांधला, भाऊ आज मनापासून ऋण व्यक्त करतो तुमचे. त्या दिवशी जेव्हा तुम्ही डोक्यावर तुमच्या हाताने फेटा बांधला तेव्हा आमची छाती चौडी झाली होती. आज तुमच्या डोक्यावर पुन्हा एकदा आमदारकी आणि त्यानंतरचा फेटा बांधला जावा यासाठी माझा उपयोग झाला, यात मी कृतकृत्य मानतो. त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतोय, रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय शिवराय. माईक. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. हर्षवर्धन पाटील साहेब देखील या विराट सभेच्या निमित्तानं उपस्थित राहिले. आपणा सर्वांचे या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार मानतो.